तो इधर तक अपन पहुंच चुके अभी अभी इधर से निकलेंगे आगे। ए बाबा तू काय करतो? ए रियाची बुटा का बुटा काय करू ना काय नाही। आपल्याला उद्याच आहे ना आपली गाडी इथं बाकी ज्यांच्या खाली आहेत लावलेल्या गाड्या मला दाखवतो तुम्हाला। फुल ऑफ रोड करून यायला लागतं फुल स्ट्रगल करून यायला लागतं इथपर्यंत। त्या बघा बाकी सगळ्यांच्या गाड्या तिकडे उभ्या आहेत ना आपली गाडी वरती आला का मग आपला चला तरी पण आपण खाली जाणार आहे। तिकडे आले ते दादा आहेत ना आपण वरती पुढे चालत निघणार आहे। उलटी उलटी काठी उलटी धरली ते त्यांनी नाही सो वाजवायचं बाळा। भावाने सुरुवात केली या एक पिशवी घेतली आम्हाने सो वाजवत सुटलाय। काय बोलायचा हे तुम्हाला हे मला दिलंय चला तुम्ही बोलाल तसं। त्या रिक्षात सामान आला बाकीचा तो सामान घेऊन निघू पुढं। व्ह्यू आता मागाशीच बघितलं सगळे। हा इथं दिसतोय विशालगड धुकाय म्हणून बहुतेक ही पूर्ण माथेरानची लाईन आहे समोरची आणि आपला सोंडाईगड इकडे आहे। बघूया वरती गेलो दाखवतो तुम्हाला अजून जबरदस्त व्ह्यू दिसणार आहे। ए बाबा तू काय करतो? ए रणगाडा नाही याला ब्रेकर म्हणतात ब्रेकर। प्रसन्न नीट पकड पकड ढोलकी निघालेत भाऊ फुलं निघालेत घेऊन। आदित्य भाऊ आदित्य भाऊ चप्पल तू रडलेली अख्ख्या ब्लॉग मध्ये बस। निशिंदा गाडीचं टेन्शन आलाय त्याला चढू का नको चढू असं झालंय। सॅम भाऊ विकाऊ घेऊन चाललेत। गिरीश भाऊ काठी घेतले। सोमेश का पाठी राहिला? सोमेश भाऊ येतात गाडी घेऊन आपण हळूहळू चाललोय पुढं। आहेत आपल्या गाड्या पार्किंगला लागल्यात भाऊ काय बरे आहेत ना? व्यवस्थित एकदम भारी। इधर से कितना स्ट्रगल करके जाना पड़ रहा है। तू एवढी से कॅप बंद कशी घालीस? म्हातारे का बस अरे मैं इधर तक गाड़ी आती इधर से ऊपर जाती सीधा उधर तक। ते मला सवय लागली ना त्यामुळे मी मराठी हिंदी सगळा मिक्स करते। पहिल्या पायरीची आपण पूजन करणार ना मग निघणार आहे। आता चाललं पण पहिल्या पायरीची वायता बिता घेऊन आलो आपण। काठविटी तोडायची तशी थांबा जरा आराम करत तिथंच आराम घे ना थांबा। आम्ही इथं तयारी करतो। आम्हाला काय मी त्यांना सांगून आलो फक्त कोयत्यावाल्याला पुढं पाठवा असं बोललेलो। पूजन झाल्याशिवाय अमन भाऊने सांगितलं काठी तोडायला। वरती काय चाललंय ते नाही हो तोडून कसं लावशील सरळ लावशील असं लावशील। अरे गिरीश भाऊ आले पिकाव घेऊन वन साइड नडतील बघा। गिरीश भाऊ तिथं खड्डा मारायचा कुठं मारत आहे गाण्याचा अरे त्याच्या पायात तरी ताकद आहे का तेवढी? परिवाराचे सगळ्यात यंग सदस्य जय शिवराय काका। जुगाड म्हणजे हाईट नव्हती परत तर मग त्याला खांद्यावर बसून घेतलाय आणि दोरी बांधली। थोडा इकडे घे इकडे घे इकडे रे इकडे हा तो एक्सटेंड कर तो आलो तो आतो गया आता बरोबर है। काही दही अंडी लगा के उसको उठा कर बांधने वाले अभी। नाही रे जास्त आला हा बस 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 नाही तो ऑरेंज फुल घे
अरे थोडासा ऊपर नीचे चालतंय. हा बरोबर आहे की नाही बरोबर आहे तो शिवेंद्र दा तो क्रॉस उभा आहे. उतरा चला उतरा बस झाला एफर्ट्स. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गो माता की जय. बोला हर हर महादेव. हर महादेव. हर महादेव. सोंडाईच्या नावानं चांगलं. सोंडाईच्या नावानं चांगलं. सोंडाईच्या नावानं चांगलं. दरवेळेस आपण इथंशी गड पूजन करून पूजा वगैरे करून आपण इथनं पुढे निघतो आता. पावसामुळे थोडं पायऱ्या थोडं निसरड्या झाल्यात तरी पण चालू आहे. पब्लिक भरपूर आहे. बापरे फुलं बिलं जमा करत आले वाटतं. हे बघ फुल थँक्यू. आहे घ्या तुम्हाला म्हणून नको ते पण तुलाच ठेव. दुसरं देतो अजून देतो तर तुला देऊ का अजून नको. अरे वा वा. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर. ही कुठली पद्धत. नाही आहे बा मार्केट में नाही चालू म्हणते. अशा तऱ्हेने माहिती बघा जमत नाही. कॉपी पे जमत नाही. कॉपी करायची नाही असं मी काय बोलतच ना पुढे बघू आपण काय ते. या साईड मोरबे डॅमचा व्ह्यू तर बघा कसला भारी. किती मोठा डॅम आहे. मी तो मोरबे डॅम पोरीला घेऊन वरती आवड लागते बस माणसाला बाकी काय नाही. तिथपर्यंत पोहोचले. तिथनं मग शिडी आहेत. दुकानाची जवळ भाषा गेले बाकी चढतात आपले सगळे. शिवेंद्र दादा तिथे पडत ना. बस दुसऱ्याला बकरा शोधता याची जाऊ झाली. माझ्या लेकीला मला बाबू बाबू पप्पा जमले. सचिन भाऊ का ऐकत नसतात आज. वातावरण एवढं चांगलं आहे पण नुसता घाम फुटते. काय माहिती काय विषय हो. ये अलग ही चीज दिख रही है. पानी के बीच में देखो झाड़ बीड़ दिख रहा है इधर से. आल्यावर शिड्या लागतात. त्या शिड्यानंतर मग डायरेक्ट माथ्यावरती बसतो आपण. जाऊया. टाक्याचं पूजन केलं आता इथनं जाण्याचं आपण वरती. गणे काय होता गणे हे काय होता. जय शिवराय भाऊ. जय शिवराय. या शिड्या पहिली शिडी लागली त्यातनं शिडी चढून आलो का इथे एक वरती एक टाका आहे. तर पाणी प्यायला वगैरे पाणी जबरदस्त आहे. इथलं पाणी पिऊ शकतो. आता थोडासा गवत वगैरे पडलं त्यामुळे खराब दिसतोय पण पाणी चांगलं आहे एकदम प्यायला वगैरे. बाकी तुम्ही बघू शकता. असला भारी वाटतं रे मोरबे डॅम. जाम खोवले पण वर चढतात वरती. अर्ध्यानं लावलेली तशी बॅनरला हार घालायला. बाकी आता सगळे वर. रिया वहिनीची बुटा बघा बुटा बुटा म्हणायला लागली. काय करू ना काय नाही.
असले ब्रँडेड. 10,000ची बुट घेतली. तो बुट्टांना तो माणूस नको व्हायला लागला. 80,000 के 80,000. 80 रुपयाला घेऊन घ्यायचा ती. घेणारे घेतील. का नाही 80 रुपये? यो घ्या लगेच गुगल पे मारतो. 80 रुपयात नाही घ्यायचं तर जा 100 रुपये द्या ना. गुगल पे करतो घ्या. सेकंड हँड मध्ये 50च देईल. आता आपण सगळे टॉपला आलेत पूर्ण. हे आपण लावलेले झाड आहेत. आपले मंडळी अर्धे इथे बसलेत, अर्धे येत आहेत अजून. इथं खाली पूजन वगैरे चालू आहे अजून. हा मोरबी डॅम हा बहुतेक माथेरानचा पट्टा अर्धा त्या साईडला कर्जत आहे तिकडे. हे इथं सजावट चालू आहे आपली सगळ्यांची. सगळ्यांचं काय चाललंय आणि आमची पोरीजने फोटो काढायला घेतला. यांची पोरी इथं आता धुवाई लावणार आपण सगळे. पवित्र भगवा पुढे दाखवतोच वरती गेल्यावरती कसं काय दिसतंय ते. तोपर्यंत दाखवतो मला एवढं तरी. पूर्ण सजावट झाले बघू शकता तुम्ही. कर सुरुवात. आम्ही गाण्यावाले लोक कोणी काटे फिरवण्याचा प्रयत्न करतोय. बघा कमेंट मध्ये सांगा कसं काय ते. महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गौ माता की जय. कोण हा कोण आहे तो? भुबू डॉगी नाही भुबू. मित्रांनो सगळ्या इथलं आता पूजन वगैरे झालेलं आहे. हा पूजन झाल्यानंतर आपण ध्वजारोहणचा कार्यक्रम करतोय. याकडे आता ध्वजाचा कार्यक्रम हार वगैरे झाले, पूजन वगैरे करून झालं स्तंभाचं. शिवाजी महाराज की
आठवावे जीवित तृणवतम मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय गो माता की जय भगताच्या घरी गोंधळाला ये ग बोल भगताच्या घरी गोंधळाला ये ग जा रहे अभी ये जबरदस्ती नाही लावले आता नाचाला कधीपासून त्यांच्यासाठी ठेवला आणि ते येतच नव्हते. ज्या काही रणरागिणी आहेत त्यांचा आपण सन्मान करत असतो. त्यांचा सन्मान करण्याच्या पाठीमागं मोठा उद्देश हाच आहे की सर्वांना माहिती आहे आपण कामावरून आलो की तेवढंच काम असतं, इतर बाकीचं काही आपण काम करत नाही. याला तरी खूप कमी प्रमाणामध्ये करतो. परंतु ह्यात ज्या आपल्या महिला आहेत, आपल्या ताया आहेत, त्यांचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य, घरातलं काम, कंपनीमधलं काम, ज्यांचे लग्न झाले ते आमच्या वहिन्या असतील, त्यांचे मुलं बाला असतील, घरामधल्या सगळ्या गोष्टी करून सांभाळून आपल्याबरोबर प्रत्येक रविवारी न चुकता आवर्जून मोहिमेला येत असतात. आणि म्हणूनच परिवाराचं एक देणं लागतं की त्यांचा आपण सन्मान हा केलाच पाहिजे. कार्यक्रम चालू आहे. आपण जरा आपल्या थोडा पर्सनल कामासाठी आपण चाललोय खाली प्रसन्नासोबत. पण आता खालच्या प्रवासाला निघलोय लगेच. घाई येत आलो पण आपल्या काट्या राहिल्यावरतीच प्रसन्नाला पाठवलं मी. काट्या येऊ दे मग जाऊ पुढं. आपले काट्या आलेले आहेत, प्रसन्न पण आलेलं आहे खाली. ना सरळ निघू आता खाली आपण सुसाट. लई भूक पण लागले. घरी जायचं पण घरी पण जायचं म्हणजे दमलोय बघा. कारण काल रात्रीचं जागरण झालं आहे, परत झोप नाही झाली ना, त्यामुळं पाय बी दमल्यासारखे झाले. त्या फायनली आपण पोचलोय खाली. त्यात आपल्या गाड्या आहेत. प्रसन्न मी दोघाच आलो, बाकी सगळे मागे आहेत. ते येतील आरामात. चला आपण निघूया पुढं. आता आदिभाऊंच्या घरी जाणार आहेत, तिथनं बॅग घेणार आहेत. बॅग घेऊन मग पुढं निघणार. तिथनं आपण लावलेला भगवा दिसतोय. दिसला का? पोचलोय एकदम व्यवस्थित आलो. स्लो आलो, फास्ट नाही आलोय. आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढच्या ब्लॉगची वाट बघा. तोपर्यंत बाय बाय.